आणि स्कोरर आमचे पियुष सर तयार होत आहेत आणि मॅच कडे वळूया. सामना सुरू होतोय. एक दणदणीत सामना आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगलं द्वंद्व. 5-15 पहिला चेंडू टाकण्यात आलेला आहे आणि पहिला चेंडू ब्लॉक होल. या चेंडूवरती मिळते 1 धाव. पहिल्या चेंडूचा खेळ संपतो. धाव संख्या होते 1. पुढील चेंडू विशाल यांचा खेळण्यासाठी तयार. बॅट्समन पुन्हा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कोणताही आताताईपणा नाहीये. एका धावेने धाव संख्या वाढते. धाव फलकावरती आमचे पियुष सर सांगतायत की 2 धावा. खूपच सुरेख अंपायरिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विशाल यांचा तिसरा चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. पुनश्च एकदा या चेंडूवरती 1 धाव. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 3 धावा. 3 धावा धाव फलकावरती लावण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे सावकार 11 संघाला. समोर आहे RS11. विशाल गोलंदाजी करताना यावेळी मात्र उंच फटका जातोय सीमापार. चौकार. सात रन बोर्ड पर. घेतला आणि चेंडूवरती मिळवल्या 4 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली 7. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. या चेंडूवरती मिळत आहेत 4 धावा. धाव संख्या होते 11 धावा. खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंट रिजन मध्ये जाणारा हा चेंडू पकडला जातोय. मात्र तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या होती ती म्हणजे 12 धावा. धाव फलकावरती लागतायत. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 11 धावा धाव फलकावरती. विशाल यांचं हे षटक 12 धावा सॉरी. आणि चांगल्या प्रकारे हे षटक हाताळलेलं आहे कारण आपल्याला 25 मिनिटं देण्यात आलेली आहेत 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी. आपण लक्षात ठेवायचं आहे पहिलं षटक हे 3 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. म्हणजे यात जर वेगाने आपण गेलात तर 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट करू शकाल. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवर येतोय कदाचित या षटकासाठी जास्त वेळ लागू शकेल. बॉलरचं नाव सांगायचं आहे कृपया. देवा. देवा येतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म वर द विकेट. मारा काढण्यासाठी तयार होतोय साजिद सरांच्या बाजूने. आणि आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला अंपायर दिसत आहेत ते म्हणजे सुदीप सर. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रशांत सर. नावाजलेले असे हे 3ही अंपायर. यावेळी देवा यांनी मात्र चकवलेला आहे बॅट्समनला. लेग स्पिन टाकलेला हा चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. स्कोर स्थिरावतोय. स्कोर थांबतोय तो म्हणजे 12 या धाव संख्येवरती. देवा यांचा यावेळी लेग स्पिन. मात्र यावेळी चांगला समाचार घेताना दिसतोय फलंदाज. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये. मात्र यावेळी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत या चेंडूवरती. एकूण धाव संख्या होते 15 धावा धाव फलकावरती. धाव फलक हालता ठेवण्यामध्ये यश प्राप्त होत आहे ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना अर्थातच योगेश आणि आता स्ट्राईकवर आलेले मँगो.
यावेळी स्ट्राईकवर असेल तो म्हणजे मँगो. 15 धावसंख्या धावफलकावरती. देवा यांचा हा फुलटॉस चेंडू, मात्र चेंडू गेला होता लेग साइडला, जिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला, झेल सोडला. जिंका कॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच, अशा प्रकारची ब्रीदावली. मात्र यावेळी कॅच सुटला. यावेळी मात्र मँगो यांच्या बॅट मधून उंच फटका, चांगला प्रयत्न, मात्र अपयश. यावेळी मिळत आहेत. चेंडू जातोय षटकार. देवा यांचा यावेळी चेंडू, आणि आमचे अंपायर सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर चेंडू आहे, त्यामुळे धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 24 धावा धावफलकावरती. आणि बॅट्समन्स रिव्ह्यू आलेला आहे. लेग साइड, डाऊन द लेग साइड जाणारा हा चेंडू यावेळी रिव्ह्यू घेतला जातोय, ते म्हणजे बॅट्समन फिल्डिंग संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर प्रशांत सर सांगतायत की एक फेअर डिलिव्हरी होती. रिव्ह्यू आपला पुनश्च प्राप्त होतोय आपल्याकरता, आणि आपण पाहतोय पप्पूकडून हा एक चांगला रिव्ह्यू होता. देवा पुनश्च तयार. यावेळी आडव्या बॅटने खेळलेला चेंडू जातोय बीड विकेट रिजन मध्ये, सीमापार चौकार. धावफलकावरती लागलेले आहेत. चेंडू कृपया दुसरा द्यायचा आहे. प्रसन्न सर टायमिंग सांगायचं आहे या षटकाकरता. या षटका 8 मिनिटांचा वेळ या षटकाकरता घेण्यात आलेला आहे. अर्थातच 2 षटकानंतर 11 मिनिटं लागलेली आहेत. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळायची आहेत, आणि ही सवय लावून घ्या. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय या सीनियर क्रिकेट असोसिएशन कडून, अर्थातच अंबरनाथ सीनियर क्रिकेट असोसिएशन, ज्याचे अध्यक्ष स्वतः आपले दमदार नगरसेवक उमेश पाटील, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माननीय रफिक भाई यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली ही स्पर्धा, आणि या स्पर्धेकरता चांगले नियम ठेवण्यात आलेले आहेत. आपण 11 मिनिटं ऑलरेडी खर्च केलेली आहेत, तरी कृपया जास्तीत जास्त वेळ न घेता कमीत कमी वेळात जर आपण आपली 5 षटकं कंप्लीट करू शकलात तर आपल्याला पेनल्टी लागणार नाही. अर्थातच एक क्षेत्ररक्षक आपल्याला आत घ्यावा लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे, आणि पप्पू सारख्या कॅप्टन कडून अशी चुकी होणं मला वाटतं बाध्य नाहीये. तिसरं षटक हाताळतोय, अर्थातच 8 मिनिटांचा वेळ घेतल्यानंतर तिसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज राहुल. राहुल यांचा पहिला चेंडू, आणि योगेशच्या बॅट मधून एका खणखणीत षटकार. धाव संख्या
इसी षटकार के साथ कुल स्कोर जा पहुंचा है 33 तक। एक अच्छी यहां पर स्कोरिंग और एक अच्छा स्कोर। इस मर्तबा फिर से एक बार गेंद लॉफ्ट की गई है मिड विकेट रीजन में, फिर से एक बार षटकार। 6 रनों के लिए गेंद सीमा पार, फिर से एक बार 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 39 रन। उनतालीस रनों के साथ बैटिंग के लिए फिर से तैयार है उमेश जी, योगेश जी, जो कि गेंद की परीक्षा करते हुए क्या ये गेंद फिर से लॉफ्ट की जा सकती है, और वो उससे खुश है। इस गेंद के ऊपर फिर से वो तैयारी करेंगे और 39 रन उन्होंने अभी तक बोर्ड पर लगा चुके हैं। योगेश और मैंगो की ये जोड़ी मैदान में एक घमासान ऋषित के तरफ से अगर उन्होंने और 2 छक्के लगाए तो 1000 रुपए का खिताब उनको दिया जाएगा, पारितोषिक दिया जाएगा। 2 छक्के ऑलरेडी योगेश लगा चुके, अगर और 2 छक्के वो लगाते पूरी इनिंग में तो उन्हें और 1000 रुपए का इनाम प्राप्त होगा। मैंगो ने मारा तो भी, और मैंगो इसी का प्रयास करते हुए, लेकिन गेंद जा रही है स्क्वायर की दिशा में वाइड रीजन में, इसलिए कुल स्कोर फिर से बढ़ता हुआ 41 रन, 41 रन कुल स्कोर बोर्ड पर। इस बार फिर से इस मर्तबा ये गेंद जो डाली गई थी स्लोअर वन गेंद थी, अच्छी तरीके से पकड़ नहीं पाए मैंगो, और स्कोर वहीं पर रुका हुआ 41 रन्स। इस मर्तबा मैंगो की ये शॉट लपकते हुए वहां पर फील्डर देवा जिन्होंने इससे पहले गोलंदाजी की थी, और मैंगो ने क्यों की 2 गेंदे यहां पर डॉट की थी, बड़ा शॉट का प्रयास था, और इसी प्रयास में आउट होते हुए बल्लेबाज मैंगो, और मैंगो की जगह पर जा रहे हैं एंडी। एंडी भी एक जाने माने तेज तर्रार और बड़े शॉट लगाने वाले बल्लेबाज, और उनके सामने उतने ही अच्छे गेंदबाज है। राहुल यादव जी तैयार है अपने गोलंदाजी मार्ग पर, एंडी के लिए गेंदबाजी करेंगे। राहुल RS11 की तरह से गेंदबाजी कर रहे हैं, और हम देख रहे हैं कि इसी दिशा में मैंगो वापस आते हुए थोड़े से नाराज और नर्वस। नाउ द हार्ड हिटिंग batsman Mr. Andy is on the strike. Total runs on the board 41 runs, 41 रन, 41 धावा धाव फलकावरती, and Mango is on strike. Mr. Rahul, it's a leg by. Mr. Parvez wasn't able to gather this ball, that's why he has received 1 run. The score has increased to 42. "14 minutes taken for 3 overs to deliver. Now 11 minutes are remaining to deliver next 2 overs. Next 2 overs should be delivered in 11 minutes. Otherwise, you will be penalized to take your 1 fielder inside." Bowler's name, please. 12th man. Bowler's name. Once again, Vishal is on the mark. Already he has delivered 1 over in this match.
Mr. Vishal is on the mark. Score on the board 42. Loss of 1 wicket. This time it's a fast and furious delivery. Resting into the hands of Parvez and going back to the bowler. This type of deliveries needs to be bounded. And that's how he could keep the calm to the batsman. And batsman is ready. This delivery is going restless for wide. Our umpire, Mr. Sudeep sir, indicating it's a wide ball. So the run has increased and total runs on the board 43 after loss of 1 wicket. This time it's a ball heated on leg side on the mid wicket region. And it's nice throw. 1 run increased in the total score. Now the scoreboard indicating 44 runs after loss of 1 wicket. It's a 50-50 match till this time. This time Vishal's ball going into the air and it's a big hit for 6 runs. DJ. $50 runs after loss of 1 wicket. Once again it's a ball heated over the boundary line once again for the 6. And these 2 sixes has been heated. And Mr. Rishit will sponsor 1,000 rupees to Mr. Yogesh. And Yogesh owns this prize of 1,000 rupees by Mr. Ishit. Thank you DJ. Once again it's a block hole delivery. This time he cannot manage to hit the ball over the head of boundary line, but still he could manage to score 1 runs. And the score increased to 57 runs after loss of 1 wicket. कृपया जो तिथे मुलगा बसलेला आहे त्याला परवेज सर कृपया त्याला बाहेर पाठवा. एखादा चेंडू जोरात लागला तर आपल्या या स्पर्धेला काळीमा लागेल त्याची. थँक्यू सर, थँक्यू. दिस टाइम विल नॉट बी ॲडेड. थँक्यू व्हेरी मच. Once again, this time it's a comeback from the bowler, Mr. Vishal, but it's a bad delivery, wide delivery. Total score increased to 58 runs after loss of 1 wicket. Only 1 wicket still they could able to gather, and that's why the runs. This time once again ball going into the hands of Deva, but he has dropped down this catch. Catches wins the matches, but this time we had seen in these matches both the catches has been dropped down. Will it hamper? Does it hamper to Saukar or RS11? And after 4 overs it is 59 runs after loss of 1 wicket, and still time is remaining. 6 minutes are remaining. Within 6 minutes, this over should be completed. And Mr. Sadabau, the bowler from Krantivir, is on the mark. Mr. Sada, 6 minutes are in your hands. Sadabau. Sadabau is the man with golden arm. Whether you will able to deliver. 6 minutes are remaining.
And it's a nice delivery from Sadabhau. What he has started. It's a golden delivery. 59 runs. It's a review from batting team. It's a review from batting team for wide. And our third umpire with a golden eyes, Mr. Prashant, is observing all what has happened. Whether it's a fair delivery. And a man with a golden hand and a man with golden eyes. Both are satisfied. Once again, Mr. Dev. Sadabhau is delivering the balls. And we could see the non-striker Zain, Mr. Yogesh, was restless to take the strike, and he has taken the strike. Just a single run has been given by Mr. Sadabhau. Kindly expedite so that you could complete your overs in 6 minutes. And Sadabhau, whether Deva will, it's this time it's a good fielding from Deva. One run has been scored, and it's a golden opportunity was there for run out, but it was missed. And it's a missing opportunity, and Sadabhau delivering at the right time. 3 balls delivered, just 2 runs given, and that is also the man who has a golden hands, Yogesh, who previously hit 4 sixes. This time Happy's delivery, and definitely would be stuck for boundary. Our umpire, Mr. Sudeep, is indicating it's a boundary. 4 runs. Yorker, but batsman was able to score single on this ball. And this could be the delivery of match. This could be the delivery of Mr. Sada. His lifetime achievement from Sadabhau. Once again, this man is hit a ball, but going over the long leg region for boundary. So total score, thank you DJ, 70 run, 70 runs on the scoreboard. योगेश सरांच्या 44 धावा झालेल्या आहेत. 70 रन स्कोर बोर्ड वरती आहेत आणि लास्टचं षटक हाताळायचं आहे. चांगलं षटक हाताळलं होतं सदाभाऊ यांनी. सुरुवातीचे काही चेंडू अतिशय उत्तमरित्या हाताळले, मात्र शेवटच्या एका चेंडूवरती त्यांना चौकार खावा लागला, मारला गेला. अर्थातच बॅट्समन होते योगेश आणि त्यांच्या वैयक्तिक धावा झालेल्या आहेत 44. 70 धावा धावफलकावरती आणि देवाभाऊ येत आहेत गोलंदाजीसाठी. अतिशय सुरेख पद्धतीने हाताळलेलं षटक आणि तेवढेच चांगलं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळालं परवेज यांच्याकडून. आणि कोणतीही पेनल्टी लावून घेतलेली नाहीये त्यांनी. आपल्या दिलेल्या टायमिंगमध्ये त्यांनी आपली षटकं पूर्ण केलेली आहेत. त्यांचंही अभिनंदन. RS संघ 11 संघाचं सुद्धा अभिनंदन. आणि अशाच प्रकारे जर आपण खेळ केला तर आपल्या मॅचेस वेळेत पूर्ण होतील. देवाभाऊ यांचा हा चेंडू जातोय लेग साइडला. फिल्डर तैनात, चेंडू पकडला जातोय, चेंडू येतोय पुन्हा एकदा देवा यांच्याकडे. धावसंख्या होते 71 धावा. विकेट मात्र एकच मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे RS संघाला. आणि त्याचंच कारण असेल की मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते.
टुर्नामेंट मधील हा हायएस्ट स्कोर काय आहे, कारण आतापर्यंत 70 धावा झाल्या होत्या. यावेळी 71 धावा आणि यानंतर पुन्हा एकदा जोरदार फटका योगेश यांच्या बॅट मधून आणि 50 सुद्धा. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन केलं जात आहे. सील 15 चेंडूंमध्ये 50 धावा केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मित्रांनो, आपल्याला ही बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. यावेळी मात्र पुनरागमन करतोय देवा. चेंडू टाकतोय निर्धाव. मात्र धाव संख्या स्थिरावलेली 77 धावांवर. 77 रन्स ऑन द बोर्ड अँड देवा इज बॉलिंग फ्रॉम द राउंड विकेट. This time once again it's a try for a lofted shot. Big hit. Once again Deva. Once again the chance was there but chance was missed. It was a block hole delivery gathered by Mr. Parvez and bringing back to the bowler. Score stuck to 77. 77 on the board. Still some balls to be delivered. Mr. Deva. Once again a block hole delivery. Brahmastra. And this time it's a leg before. LBW out on the last delivery. And total गार्डन 11 DH पाटील गार्डन 11 आणि कॅप्टन जतीन 11. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये कॅप्टन जतीन 11चे खंदे समर्थक आमचे माऊली अर्थातच उदय भाऊ मैदानामध्ये येताना आणि नक्कीच त्यांची दुआ असेल कॅप्टन जतीन 11 बरोबर आमच्या दिशेने येताना दिसत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून आपण पाहतोय की या मॅचेसचं आयोजन ज्याच्यामध्ये एक भरघोस असा जो प्रतिसाद आहे, मोलाचं जे साथ आहे ती आमची माऊली अर्थातच आमचे उदय भाऊ यांचं व्यासपीठावरती समालोचन कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. DH पाटील गार्डन 11 आणि कॅप्टन जतीन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दोन्ही संघ कृपया आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये या, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि या मॅचेसचं आयोजन जे उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून आपण पाहत आहोत, जे आपले नगरसेवक राहिलेले आहेत, त्याचप्रमाणे रफिकजी यांचं सुद्धा या स्पर्धेला खूप मोलाचं असं साथ लाभलेली आहे. आणि उमेश पाटीलजी यांचाच हा संघ आहे जो यापुढे मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. अर्थातच कॅप्टन जतीन 11 संघाचे ते सर्व आहेत, मालक आहेत. त्यांचा फोटो सुद्धा, त्यांची प्रतिमा आपण विकेट किपरच्या पाठीमागे लागलेल्या बॅनरवर पाहू शकतो. DH पाटील 11 संघ आणि कॅप्टन जतीन 11 संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया या, कारण आपण हा नियम ठरवलेला आहे की मध्यंतराच्या काळामध्ये अर्थातच मॅच ज्या वेळेला एक इनिंग संपते तेव्हा आपण टॉस करून घेतोय आणि आपण दोन्हीही नावाजलेले संघात या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये जाण्याकरता पात्र होणारे संघात आपण या वेळेची मर्यादा पाळली पाहिजे, सांभाळली पाहिजे. आणि आमचे इरफान भाई अर्थातच आम्हाला सूचित करतायत की सामन्याचा टॉस करून घ्या. कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. DH
पाटील गार्डन 11 आणि कॅप्टन जतीन 11. मैदानामध्ये एक सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही अंपायरना विनंती असेल की मैदानामध्ये जायचं आहे. अर्थातच आमचे सुदीप सर आणि साजिद भाई मैदानामध्ये हजर आहेत. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये गेलेले आहेत आणि पहिला बॉल टाकता क्षणी टायमर लावण्यात येईल. या स्पर्धेचा नियम आहे की आपण पहिल्या चेंडूपासून ते 5व्या चेंडूच्या शेवटच्या फेकीपर्यंत 25 मिनिटं झालेली पाहिजे आहेत. अन्यथा आपल्याला एक खेळाडू दायऱ्यामध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. हा नियम यापुढील सर्व स्पर्धेतील मॅचेससाठी लागू असेल आणि आमचे केपी सर सुद्धा आम्हाला इंडिकेट करतायत की तुम्ही सामन्याचा नाणेफेकीचा कौल करू घ्या. आणि कॅप्टन जतीन 11 आणि DH पाटील गार्डन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा शेवटचा कॉल असेल. बॉल चेंडू मैदानामध्ये पाठवायचा है. मोइन भाई नईम भाई कृपया गेंद को वहां पर भेजा जाए बैट्समैन के लिए. नई गेंद भेजी जाए. इरफान भाई गेंद निकालते हुए. नवीन चेंडू बॉक्स मधून काढून दिला जातोय. चला दोन्ही कर्णधार कृपया आपण समालोचन कक्षामध्ये या. कॉमेंट्रेटर्स वर खूप दबाव टाकला जातोय. आपल्यावरती फार कमी आहे. कॅप्टन जतीन 11चे कर्णधार आलेले आहेत. विनंती असेल ती म्हणजे DH पाटील गार्डन आलेले आहेत. चला टॉस उडून घ्या. कोणाच्या हस्ते केला जातोय. नईम भाई भूषण सर यांच्या हस्ते टॉस केला जातोय. कैप्टन कृपया टॉस के लिए जाए. कैप्टन आणि आपण बघतोय की नाणेफेकीचा कौल केला जातोय. सीनियर क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ प्रीमियर लीगचं हे आयोजन भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाचाच एक भाग म्हणजे नाणेफेकीसाठी एक स्टेज तयार करण्यात आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल मिस्टर भूषण यांच्या हस्ते केला जातोय. कॅप्टन जतीन 11चे कर्णधार आणि चला नाणं द्यायचं आहे त्यांच्याकडे. इरफान भाई कृपया नाणं दिलेलं आहे भूषण सरांकडे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॅप्टन जतीन 11 संघाचे आशिष सर आणि त्याचप्रमाणे DH पाटील गार्डन संघाचे कर्णधार तिकडे हजर होत आहेत आणि आमचे नावाजलेले असे भूषण हे तिथे नाणेफेकीचा कौल करतायत आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो म्हणजे DH पाटील गार्डन यांच्या बाजूने आणि त्यांनी फलंदाजीचा चूज केलेली आहे आणि आमंत्रित केलं आहे ते म्हणजे फिल्डिंग करण्यासाठी आशिष यांच्या कॅप्टन जतीन 11 संघाला फिल्डिंगसाठी. नाणेफेकीचा कौल संपतोय. वळूयात मैदानाकडे. वळूयात मैदानाकडे सुरू असलेला सामना अर्थातच RS 11 आणि मैदानामध्ये योगेश यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण म्हणजे 3 चेंडूंवरती त्यांनी एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि एक धाव आतापर्यंत दिलेली आहे. पुढील चेंडू यावेळी सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरवलेली. 1 धाव 1 विकेट. पहिलं षटक हाताळताना योगेश ज्यांनी फारच सुरेख फलंदाजी करताना आपण पाहिलं पूर्ण केल्या होत्या त्या म्हणजे 50 धावा.
यावेळी एक रनआउटची संधी होती, तू मै मै पाहायला मिळाली आपल्याला दोन फलंदाजांच्या दरम्यान. मात्र यावेळी फेकी चांगली झाली नाही, चेंडू सुटला आणि एक चान्स हुकला. चार चेंडूंचा खेळ झाला, 3 चेंडूंचा, 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यावेळी रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 1. त्यांच्या चेंडूवरती यावेळी सुद्धा एक प्रहार पाहायला मिळाला. पॉइंट रिजनच्या डोक्यावरून जाणारा चेंडू जातोय सीमाबार चौकार आणि डीजेला पुनश्च संधी. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, खूप सुरेख गोलंदाजी. आणि आपण हा नियम बनवलेला आहे की आपली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि त्याचं पालन करताना दोन्ही संघ दिसत आहेत. अर्थातच RS11 आणि त्यांच्या समोर असलेले सावकार 11. 12 धावसंख्येनंतर यावेळी मात्र सुरेख चेंडू टाकण्यामध्ये यश आपल्याला पाहायला मिळालं आणि बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 13 धावा धावफलकावरती. यावेळी जोरकस फटका, आकाशाला चेंडू भिडतोय, चेंडू जातोय सीमा पार. आहे की बॅट्समन हे प्रहार करताना दिसत आहेत आणि त्याचं चांगलं त्यांना दाक्षिण्य मिळत आहे. या चेंडूवरती आला चौकार.
यावेळी टाकलेला निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिरावलेली ती म्हणजे 17 या धाव संख्येवरती. गरज होती ती सुरुवातीला 78 धावांची. यावेळी सुद्धा मिड विकेट रिजन मारलेला चेंडू जातोय सीमा पार चौकार. आमचे अंपायर साजिद सर ते दर्शवतायत की या चेंडूवरती सुद्धा चौकार आलेला आहे. म्हणजे योगेशवरती प्रहार करण्याचा त्यांचा जो मानस आहे तो यावेळी परिपूर्ण होतोय, सार्थक ठरतोय. कारण या चेंडूवरती मिळतायत 4 धावा. 4 धाव संख्येने धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 21 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गरज आहे ती म्हणजे 78 धावांची. आपल्याला जर या सामन्यामध्ये परतायचं असेल तर आपल्याला मोठे फटके नक्कीच मारावे लागतील आणि त्याचा मानस पाहायला मिळाला. 2 चेंडूंवरती 2 चौकार पाहायला मिळाले. यावेळी सुद्धा त्याच पद्धतीने फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळी मात्र चंदू के तरफ से फुटबॉल खेलने का फायदा यहां पर दिखता हुआ. फुटबॉलच्या पद्धतीने त्याने हा चेंडू अडवला. उमेश दादा पाटील सरांनी सुद्धा 2 हातांची टाळी केली आणि त्याचं अभिनंदन केलं. यावेळी पुन्हा एकदा उंच फटका मिड विकेट रिजन मध्ये आणि तेवढाच चांगला झेल टिपलेला आहे. आणि या बॅट्समनने जो चांगल्या प्रकारे प्रहार केला होता यावेळी मात्र अपयश आणि चांगला झेल टिपला जातोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 23 धावा. गरज आहे 78 धावांची. आणि कॅप्टन जतीन 11 संघाच्या सर्व संघांना उमेश दादा पाटील यांच्याकडून विनंती असेल की आपण सर्वांनी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला सर्वांनी यायचंय. कॅप्टन जतीन 11 संघाचे संपूर्ण खेळाडू अर्थातच 14 प्लस त्यांचे मेंटॉर, मार्गदर्शक आणि मॅनेजर या सर्वांनी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जमा व्हायचं आहे. काहीसं मार्गदर्शन त्यांना पाहायला मिळेल. ज्या मार्गदर्शनातून सुरू असलेली ही स्पर्धा अर्थातच आपले कॉर्पोरेटर उमेश दादा पाटील यांच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात आली. विनंती असेल कॅप्टन जतीन 11 संघाच्या सर्व खेळाडूंना की आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जमा व्हायचं आहे. जाऊयात मैदानात जिथे सुरू आहे सामना. RS11 सागर लोटे गोलंदाजी मार्कवर पहिलाच फिरकी चेंडू, निर्धाव चेंडू. सागर लोटे जाने माने गेंदबाज, वेल नोन बॉलर मिस्टर सागर is bowling round the wicket to batsman Sagar. This time it's a pace delivery, but it's a waste delivery because it is wide. 1 run increase on the scoreboard. Total score 24 runs. Sagar started well but losing his streak. This time once again Sagar's delivery going over the mid wicket region's player for 6. It's a big hitting ability by the batsman. Once again it's a big hit going on leg side. Mid wicket region is busy every time. Batsman is satisfied with a single. Score increased to 31 runs. Loss of 2 wickets. Total score needs to be achieved is 78 runs to win this match for RS11. But Saukar 11 is obstructing to complete 78 runs. This time it's a maiden ball. Sagar Lote, full of experiences, full of capabilities and full of discipline. We can see him bowling the overs in every match. Mr. Sagar Lote, this time batsman strike to hit by coming forward. But that's the wiseness of Mr. Sagar Lote, who has bowled a dot delivery. This time it's a leg spin delivery batted
on the leg side. One run completed. Whether it will go for a boundary. Batsman's eye on the ball. It's a boundary. It's a boundary. Our umpires are very strict and with a golden eyes. They are indicating it's a boundary. The fielder has touched the boundary line. Score increased by 4 runs and now 35 on the board. 12 balls 43 required. 12 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज. RS11 संघाला 12 चेंडूंमध्ये 43 धावा कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 43 धावा असं हे समीकरण यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 43 धावा आणि अँडी गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. यावेळी जोरकस फटका चांगला होता मात्र स्ट्रेट गेला होता तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र यावेळी पुन्हा एकदा सुटला. मिळाली 1 धाव. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. 11 चेंडू 42 धावा. यावेळी कोणत्याही प्रकारे समजलेला नाहीये हा चेंडू. 10 चेंडू 42 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकाराहून अधिक धाव्या कराव्या लागतील. 10 चेंडू 42 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय. एकाच रिजन मध्ये या दिवसामध्ये कमीत कमी 15 ते 20 वेळा आपण चेंडू जाताना पाहिला. मिड विकेट रिजन जो फारच बिझी दिसला या मॅच मध्ये. अँडी तयार. यावेळी मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चंदू यावेळी फुटबॉल खेळत नाहीयेत तर हलक्या हाताने चेंडू पकडतायत आणि थ्रो करतायत तो म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये. धाव संख्या 38. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू जातोय अर्थातच मिड विकेट रिजन मध्ये. मात्र चेंडू फसतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दिसतोय मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळाला. अर्थातच हा चौकार होऊ शकला असता मात्र लॉंग लेग रिजन मधून एक क्षेत्ररक्षक गेला आणि त्याने हा चेंडू अडवत 2 धावेवरती समाधान मानावं लागलं फलंदाजांना. यावेळी अँडी यांचा स्लोवर चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. यावेळी मात्र चेंडू जातोय सीमापार चौकार आणि या मॅच मध्ये डीजेला संधी. आणि 34 धावांची गरज. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल RS11 संघाला. 6 चेंडू 34 धावा. चला योगेश सर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 षटकार हवे आहेत. फारच सुरेख गतीने षटक हाताळलेली आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने 3 ते 4 मिनिटात प्रत्येक षटक कंप्लीट केलं जात आहे. 6 चेंडू 34 धावा. आणि सामना नीरस होताना दिसतोय आपल्याला यावेळी. 5 चेंडू 34 धावा. बॅट्समन प्रयत्न करतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 33 धावांची गरज. यानंतर होणारा सामना असेल कॅप्टन जतीन 11 आणि DH पाटील गार्डन या 2 संघादरम्यान. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांना सुद्धा हा नियम लागू असेल. अर्थातच हा स्पर्धेचा नियम आहे. आपण जे पाहतोय स्वतः उमेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये त्यांचाच संघ आता आपल्याला वाईड स्क्वेअर चेंडू वाईड चेंडू त्यांचाच संघ या पुढील सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. त्यांच्या विपक्ष असेल तो म्हणजे DH पाटील गार्डन संघ.
आणि आपल्याला जर 4 मध्ये एंट्री करायची असेल तर हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न असतील दोन्ही संघांचे. दोन्ही संघ एकमेकांसमोर टाकलेले दिसतील आणि दोन्ही संघांनी आपली 5 षटकं सुरुवातीची ही 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आपल्याला लिमिटेड दायऱ्याच्या आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे जे 5 आपण क्षेत्ररक्षक दायऱ्याच्या पलीकडे लावता आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कटौती करावी लागेल आणि 4 स्पर्धक क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर ठेवावे लागतील. पुढील सामन्यांसाठी सुद्धा ही आपल्याला नोंद घ्यावी लागेल की आपली 5 षटकं, कारण गोलंदाजीसाठी तयार असेल तो म्हणजे कॅप्टन जतीन 11. मैदानामध्ये 46 धावा झालेल्या आहेत आणि यावेळी उंच फटका मात्र डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होते 48 धावा. एकट्या योगेश यांच्या बॅट मधून आल्या होत्या 50 धावा आणि पूर्ण संघाची धाव संख्या आहे 48 धावा. यावेळी उंच फटका, आकाशाला गवसणी, चेंडू जातोय सीमारेषेजवळ, मात्र कोणतीही धाव नाही. सामना संपला. सामना जिंकला तो म्हणजे कुछ भी नहीं मिला. नहीं, थैंक यू.